चे सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून सरकारने आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी सर्वात आधी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते 2 दिवसात होणार. ज्या जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते आणि बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज होती, या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले होते की ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला आर्थिक भार जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत आणि यामुळे DBTचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. शेतकरी बांधवांना उत्सुकता असलेले कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत देखील फडणवीसांनी महत्त्वाची बातमी दिली आहे. ती देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 15 जिल्ह्यांमध्ये जे वाटप झाले त्यासाठी एकूण 1,774 कोटी रुपयांचा मोठा निधी हा बँकेमध्ये कशाप्रकारे वर्ग केला आहे हे देखील समजून घ्या. कारण काही शेतकऱ्यांची खाती ही खाजगी बँकेमध्ये आहेत तर काही शेतकऱ्यांची खाती सरकारी बँकेमध्ये आहेत. आणि यावेळी आता आषाढी एकादशीच्या दिवशी आणि त्याच्या 2 दिवसानंतर जेव्हा 4,000 रुपये म्हणजे 2 हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यावेळी बँकेचे नियम लावण्यात आलेले होते आणि हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हा लाभ आहे तर काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये थेट 4,000 रुपयांचे वर्ग करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वाटप झालं आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये अजून कृषी विभागाकडून वाटपाची यादी बनवण्याचे काम सुरू आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी कृषी विभागाने नवीन GR जाहीर केला आहे. कारण या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती सरकारकडून मिळालेली 4,000 रुपयांची जी रक्कम होती त्यासाठी सरकारने जिल्ह्याची निवड करताना ज्या जिल्ह्यामध्ये आधार लिंकिंग आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली होती अशांची निवड केलेली आहे. त्या जिल्ह्यांचा फायनल डेटा तपासून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यामुळे विठुरायाच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्णयाने या जिल्ह्यातील नागरिकांना 4,000 रुपयांची मोठी रक्कम हा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर हवामान खात्याच्या अहवालानुसार ज्या भागामध्ये पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे त्या शेतकऱ्यांना देखील आता 4,000 रुपयांचा लाभ मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधवांनो, एका बाजूला आषाढी एकादशीचा आनंद असताना मंत्रालयातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला स्पष्ट आदेश दिले आहेत की आषाढी एकादशीला शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळाले, परंतु यासोबतच कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील मंत्रालयातील हालचालींना वेग देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. कर्जमाफी सुरू झालेली आहे आणि ही खूप मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि मोठ्या बोनसची बातमी आहे. नियमित कर्ज फेडणारे शेतकरी असू दे किंवा थकीत कर्जदार असू द्या, या सगळ्यांसाठी त्यांना राज्य सरकार पावले उचलणार आहे. याबद्दल संकेत देखील फडणवीस साहेबांनी दिले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तर जमा झालेच आहे, परंतु त्यासोबतच कर्जमाफीचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण. आणि शेतकरी बांधव, जर बँक खाते हे खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमचं आधार लिंकिंग असेल तर तुमच्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. पण जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया सारख्या खाजगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी तब्बल 60% निधी हा राज्य सरकारने सोडलेला आहे. परंतु हे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत असं नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता सोडत असताना सरकारने नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांना याचा लाभ वितरित केला आहे. कृषी विभागाकडून सदर करण्यात आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब इथे आलेली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे आणि शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आता निर्माण झालेलं आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या 15 जिल्ह्यात वाटप आणि त्यानंतर अजून 15 जिल्ह्यात वाटप असे पूर्णपणे सर्व जिल्ह्यात वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे तुमचं काम आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील मनामध्ये तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.